और 30 गेंदों में कितने रन इकट्ठा करेंगे ये तो आने वाला वक्त बताएगा। ये क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। एचपीएल का ये पूरी तरह से महासंग्राम, इस एचपीएल के लिए इन सभी सदस्यों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर इस एचपीएल का बोलबाला हमेशा इस तालुका के अंदर हमेशा कड़ा होता है। लेकिन आज जो सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं, समीर पाटिल, मैनम कड़वे और उनके साथीदार हैं मंदार धाड़वे जो हमरापुर के साथ इस बार सुपुत्र है। लेकिन गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है, खुद कप्तान राज मात्रे। दोनों टीमों को ढेर सारी हम शुभकामना देते हैं। सुबह का सत्र, हवा में नमी है तो चलते मैदान के अंदर। तो एचपीएल नूर को बेनूर बना देता है, एचपीएल शाह को हुजूर बना देता है। वक्त आया, निर्णायक युद्ध शुरू हुआ, दिखा दे चमक अपनी, एचपीएल कोयले को कोहिनूर बना देता है। खटैक देखना पड़ेगा किसमें कितना दम और ये मुकाबला कौन जीतेगा वक्त बताएगा। समय इंपॉर्टेंट बात है। जुनून, वो जुनून आंधियों में आने के पान को लगा देता है पूरी तरह से। तो इस बार देखा जुनून चाहिए और देखना पड़ेगा। ये नई सुबह, इसे गौर से देख, क्रिकेट वालों को अंदाज नया देता है। तैयार है अंपायर धोनी जी, हम भी तैयार है, हमारे स्कोरर कविराज तैयार है। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से दाहिने हाथ के बल्लेबाज समीर पाटिल के लिए पहली गेंद, पहला मैंडेटरी पावर प्ले। एक पॉइंट है, एक गली है, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग, मिड ऑफ मिडान दायरे के अंदर और दो खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक कप्तान ने तैनात कर दिया है। तो राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी कर चलेगी। शुरुआत तालियों से कीजिए इस एचपीएल का तीसरा दिन। पहली गेंद आउटसाइड ऑफ टम बॉल, यानी कि गेंद बाहर चली गई। अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन हो चुका है या एससी कंस्ट्रक्शन हमरापुर या किमया 11 दुर्गा स्पोर्ट वरेडी का। बरापुर टीम पहले गेंदबाजी कर रही है। कप्तान की पहली गेंद खराब, ओ इस बार ये गेंद खराब जा रही, गति है लेकिन दिशा खराब है। जहां ज्यादा ही गेंद आउटस्टंप बाहर जा रही, अंपायर या संतोष चौधरी साहब इशारा दे रहे कि एक बार वाइट। तो दो गेंदें कप्तान के इस बार पहले मैंडेटरी पावर प्ले में खराब साबित हुई। तो फिलहाल दो के साथ भी इस बार देखा जाए अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा चुका है 2 रन। यस, और इसी के साथ मामला बन सकता है कि अंपायर, ऐसा लग रहा था कि बल्ले का किनारा लगा होगा, लेकिन विकेट कीपर जो इस बार देखा जाए नीतीश के रिएक्शन से मुझे थोड़ा पता चला कि ये जानबूझकर थोड़ी अपील जल्दी करेंगे। पुलिस लोगों को पता है ना कि किस तरह से काम करना चाहिए। तो किनारा लगा नहीं था, लेकिन अंपायर का फैसले से हम बता चुके हैं कि कुछ नहीं होता। लेकिन ये गेंद डॉट चली गई है, टीम का स्कोर 2 पे रुका हुआ है। यस, ऑन साइड के ऊपर इस गेंद को जरूर खेल दिया है, लेकिन कलाई के सारे मोड़ दिया है मिड विकेट। और इस बार देखा जाए शॉर्ट मिड विकेट के ऊपर गेंद को जरूर फील्ड करने का प्रयास किया खुद बॉलर ने और ऑन साइड के ऊपर फ्लिक किया। एक सिंगल के साथ समीर ने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। यानी कि किमा 11 दुर्गा स्पोर्ट वरेडी टीम का स्कोर आगे जा रहा है 3 के घर में। पहली दफा गेंद को खेलेंगे मंदार धाड़वे जो सलामी बैट्समैन है। पूरी तरह से लोग इस मैच का गवाह है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। अरे सालों हालात में पेन तालुका में हमरापुर विभाग की ये शानदार प्रीमियर लीग। यस, इज्जत दी गेंद को, कवर के ऊपर खतरा बनेगा। ये भारत के भूतपूर्व कप्तान लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब जी का एक वाक्य है कि अच्छे गेंदों का सम्मान करो और खराब गेंदों को बाहर भेजो। उस तरह से डिफेंड किया गेंद को, धकेला था। इस बार देखा शॉर्ट कवर के ऊपर खिलाड़ी तैनात थे, लेकिन रन लेने का कोई मंसूबा नहीं मिल चुका है। इसी के साथ ये मुझे लगता है 2-3 गेंदें खत्म हो चुकी, 3 गेंदों का खेल बचा हुआ है। पहला मैंडेटरी पावर प्ले, एक बार फिर से कवर के ऊपर से इनसाइड आउट शॉट और चल गई गेंद। एक मिलेगा, दूसरा पूरा कर दिया, 2 रन इकट्ठा किया है इस बार धाड़वे ने। तीसरे के लिए पलटने की कोशिश, लेकिन एक टप्पे के साथ गेंद को जरूर फील्ड किया और एक सिंगल के साथ 2 के साथ स्कोर आगे जा रहा है। 5 के घर में पंजाब बोर्ड के ऊपर आ चुका है। आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है। खूबसूरत जय गिरोबा का ये मैदान और इस मैदान के ऊपर एचपीएल चल रही है।
सन्माननीय ग्रुप कंपनी जोहेचे सदस्य गोपीनाथजी मोकळे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। पूरी तरह से इस बार देखा जाए लोगों की भीड़ है, मुझे लग रहा है कि यहाँ लगभग देखा जाए कल तो सार्थक बात्री ने बहुत हंगामा किया था इसी मैदान के ऊपर, खतरनाक बैटिंग की, लेकिन फुल टॉस का पनिशमेंट मिलेगी क्या हमें तो कुछ दिख नहीं रहा है, लेकिन अंपायर के इशारे के तौर पर बता सकते हैं ये बेहतरीन इस इनिंग का लंबा बिग हिट चरण। धाड़वे के बल्ले से एक आयवा कॅच के लिए इनाम आहे, कोणी आयवा कॅच घेतली असते बघा बक्षीस आहे, आपण नाव देण्यासाठी यायचं आहे, प्रेक्षकांसाठी सुद्धा इथं साइकिल है। इनसाइड आउट शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन खिलाड़ी वहां तैनात है जिन्होंने फील्ड किया है। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल के साथ ओवर खत्म, और पहले ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो किमया एंड दुर्वा स्पोर्ट वरेडी टीम का टोटल स्कोर पहुंचा है 12 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। खर तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे। आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक कमाल कॅच जर घेताय तर आपण ती कॅच कंप्लीट केल्यानंतर आपलं नाव नोंदणी करायला या कॉम्बॉक्स मध्ये, आणि फायनल डेला आपल्या नावाची नोंदणी जे आपण केली त्याचा लकी ड्रॉ होईल आणि त्याला लकी ड्रॉ विनरला सायकल असेल। आणि आजच्या दिवसामध्ये सुवर्ण संधी, आजच्या दिवसापासून फायनल डे पर्यंत समोरच्या बॅनरला जर आपण डायरेक्टली हिट करताय तर तुम्हाला प्रत्येक षटकारास 500चं कॅश प्राइज आहे, आणि जो खेळाडू हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये अर्धशतक मारेल त्याच्यासाठी गोल्डन मॅन सुंटी पाटील यांच्याकडून तब्बल 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे। जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये। बहुत बहुत शुक्रिया। पहले ओवर में रन तो बन चुके हैं, मैंडेटरी पावर प्ले था, दो ही खिलाड़ी गज के बाहर थे, ऐसे हालात में बल्लेबाजों ने अच्छा प्रयास किया और पहले ओवर में टोटल रन 12 आए, बगैर नुकसान पे काम चल रहा है, लेकिन अभी भी 24 गेंदों का खेल शेष है। लेकिन सेकंड बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं मिस्टर निखिल डाउर। यस, जड़ भी जरूर गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया जरूर, जिसे ग्रामीण टेनिस क्रिकेट में बूंदा कहते हैं, और यॉर्कर इस बार जसप्रीत बुमराह की याद दिलाई। रन कोई मिलेगा नहीं है। निखिल एक बार फिर से राइटी गेंदबाज है और एक राउंड विकेट से कर रहे हैं। इस बार लॉफ किया गेंद को, लेकिन खिलाड़ी तैनात जरूर है वहां जो लॉन्ग ऑफ के ऊपर। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 13 के घर में। साई प्रीत लायू की ये शानदार क्लियरिटी आप देख सकते हैं, उन्हें सब्सक्राइब कीजिए, उनके चैनल को बढ़ोतरी दीजिए। लेकिन समीर एक आक्रामक खिलाड़ी, ये क्या जरूरत थी यार उल्टा बल्ला चलाने की, लेकिन ये मोह है, एक हर एक बल्लेबाज को ये उल्टा बल्ला खेलने की मंशा हो जाती है, लेकिन इस प्रकार तो रन कोई मिलेगा नहीं है। समीर जैसे बल्लेबाज को गेंद ने चकमा दिया। दोनों खिलाड़ी आमने सामने कलवा गांव के हैं। यस, क्या इस बार हवा में मिड ऑफ के क्षेत्र में, लेकिन यहां सिंगल जरूर मिलेगा समीर को। समीर व्यक्तिगत पहुंचे मेरे हिसाब से यहां 2 पे, मंदार धाड़वी व्यक्तिगत या देखा जाए तो खेल रहे 10 पे, और कुल मिला के देखा जाए तो स्कोर पहुंचे 14 पे। हॅलो चेक। त्याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होतं। एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सागरजी चव्हाण साहेब आणि महाराष्ट्रातला फेमस चाय अर्थातच पंढरीनाथ चायचे सर्वेसर्वा अर्थात दिनेशजी जाधव साहेब आणि नितीनजी परते साहेब या दोनही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। खरं तर ज्यांच्या नावाचा दरारा आणि ज्यांच्या चहाचा स्वाद संपूर्ण महाराष्ट्र घेतोय असे सन्मान्य नितीन परते साहेब आणि त्यांच्या समवेत आपण दिनेश दादा यांना पाहता, त्यांचं प्रथमतः मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये। इस तरह से ये दौर खत्म हो चुका है और दौर के समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं 14 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। किमैन दुर्गा स्पोर्ट वरेडी टीम का स्कोर चल रहा है और एससी कंस्ट्रक्शन हमरापुर टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है। राज मात्रे रितेश वारी के बीच टक्कर जरूर चल रही है, लेकिन आने वाले 3 ओवर में कितने रन इकट्ठा करेंगे ये तो आने वाला समय बताएगा। लेकिन 2 बल्लेबाजों ने सुरक्षित स्थिति में शानदार तरीके से बल्लेबाजी पारी को संभालने की कोशिश की है, लेकिन अब तो तीसरे गेंदबाज मुझे लगता है खुद कप्तान आएंगे, लगता है कप्तान इस्तेमाल करने जा रहे खुद को, यानी कि राज मात्रे गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए कलवे के सुपुत्र है।
और रितेशवारी दादर के सुपुत्र, दोनों के बीच शानदार टक्कर है। दोनों की टीम के अंदर बड़े बड़े स्टैंडर्डमैन खिलाड़ी भी हैं, लेकिन ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है और क्रिकेट बेहद रोमांचक खेल है। क्रिकेट में जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। जेएसडब्ल्यू स्टैंड के अंदर भी दर्शक है, कोने कोने पे दर्शक बैठे हुए हैं, तैयार एक बार फिर से मात्र गेंदबाजी करने के लिए, जिनके पहले ओवर में 12 रन आए थे और दूसरे ओवर में मेरे हिसाब से लगभग देखा जाए निखिल डाउर का एक किफायती ओवर साबित हुआ। इस ओवर में बस 2 ही रन आए। क्या पैनापन दिखाया गेंदबाजी में, धारदार गेंदबाजी साबित करके इस गेंदबाज ने जो कप्तान को ने इस्तेमाल किया था उसका हौसला अफजाई किया। थँक्यू। खरं तर पारितोषिक आले मंदार धाडवेसाठी, सलग 3 षटकार मारले, तर तब्बल 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु इथे षटकार आलाय, परंतु फलंदाज समीरच्या बॅटमधून मंदारसाठी पारितोषिक आहे सलग 3 षटकार, तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक एससी कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि तसेच विकेट हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक आहे। जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर त्याला सुद्धा 20,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे एससी कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। तसेच षटकाराच्या बाहेर जो प्रेक्षक कॅच घेईल त्याच्यासाठी 500 आणि अंपायरनी विकेट जर डान्सिंगच्या अदाकारीने दाखवली तर अंपायरसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल एससी कन्स्ट्रक्शनचे सर्व सागरजी चव्हाण साहेब यांच्याकडनं। धन्यवाद। सर्वांसाठी पारितोषिक आहेत। जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये। चलिए, अंपायर आपको सूचना देंगे और समय के साथ अभी क्रिकेट के कानून बदल चुके हैं। उस रन नहीं हमें भी पता है, लेकिन जब तक आप नहीं कहते तो हम कैसे कहेंगे। लेकिन मुझे लगता है कि एससी कंस्ट्रक्शन हमरापुर के जो ओनर है उन्होंने एटीएम ओपन किए है, तो ये किमया दुर्वासपुर वरेडी के मालिक क्या कर रहे हैं, उन्हें भी ओपन करना चाहिए, क्योंकि सामने वाले ने आपको इस बार देखा जाए पूरी तरह से अपने खिलाड़ी के ऊपर इस बार देखा जाए बढ़िया प्रदर्शन रखा हुआ है। लेकिन यहां ये रन मिलेगा नहीं, डॉट गेंद की समाप्ति, कोई एक्शन नहीं थी रन लेने की। ये लॉफ किया गेंद को, कैच इट इज गॉन एंड द फर्स्ट विकेट डाउन। और मेस्टर इस बार देखा जाए समीर पाटिल बैक टू द डगआउट। अपनी टीम के लिए उन्होंने मेरे हिसाब से देखा जाए तो 8 रनों का योगदान दिया और राज मात्रे ने सफलता हासिल किया। बघा 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा सुद्धा झाले राज मात्रेसाठी। एससी कन्स्ट्रक्शनचे सर्व सागरजी चव्हाण साहेब इथे उपस्थित झाले आणि आपल्या संघासाठी बक्षिसांची खैरात त्यांच्या माध्यमातून। आणि खरं तर आपल्या गावातील खेळाडूंवर असणार प्रेम, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये मंदार धाडवे खेळतोय, त्याच्यासाठी सुद्धा षटकार हॅट्रिक मारली तर तब्बल 20,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे आहे आणि गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन केली तरी सुद्धा 20,000चं कॅश प्राइज। प्रेक्षकाने बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतली तरी प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। अंपायरनं विकेट देताना डान्सिंग अदाकारी दाखवली तर अंपायरसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज इथं जमा झाला। ये अंपायर क्या डांस करेंगे लेकिन अगर हनुमान होता तो जरूर ट्राई मारता। संतोष दादा को विनती है कि एक बार आपकी भी झलक दिखाओ, क्योंकि ये सवाल पैसों का नहीं है, लोगों का मनोरंजन होना चाहिए। लेकिन डांसिंग वाले अंपायर अलग होते हैं, लेकिन जिन्होंने इनाम लगाए उनका हम स्वागत कर रहे हैं। और नए बल्लेबाज मैदान के अंदर कप्तान आए हैं, कप्तान ने प्रहार किया है एक बार फिर से, एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ के बीच में खेला हुआ शॉट, बेहतरीन शानदार चौवा और चौवे के साथ आगाज मजबूती का दीजिए। बाउंड्री के साथ देखिए खाता ओपन के कप्तान ने, और स्कोर पहुंचा है किमया एंड दुर्गासपुर वरेडी टीम का स्कोर है 24-24। फिर से तैयार है कप्तान बनाम कप्तान के बीच टक्कर चल रही है आमने सामने। ये चौका मिलेगा, फाइनल को चीरती हुई गेंद सीधी चली गई है सीमा रेखा रोप, नंबर मिलेगा 4। बैक टू बैक 2 बाउंड्री। नौ बॉल है ओवर स्टेप है, यस। तो आने वाले अगली गेंद फ्री हिट है, शॉट ऑफ लेंथ थी
और उसके ऊपर शानदार तरीके से ये पूरी तरह से इस बार हुक किया है और चौका मिल चुका है। और 4+ इस बार देखा जाए एक सिंगल मिलेगा, मतलब 5 रन है इस गेंद के ऊपर और रन बन चुके 29 29। चलिए विनती, इकट्ठा होने की क्या जरूरत है अंपायर साहब? फ्री डेज का मतलब अब इकट्ठा नहीं हो सकते, ध्यान में रखिए। तो अगली गेंद फ्री हिट जरूर है। इस गेंद के ऊपर लॉटरी है, इस गेंद के ऊपर दिवाली है और इसे कहते हैं ना कि मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन मारो। बड़ा मौका है लेकिन कप्तान वारी सामने है और मात्र गेंदबाजी करेंगे। कैप्टन बनाम कैप्टन, दो तो चौके ठोक दिए, क्या फ्री हिट का फायदा उठाएंगे? देखना पड़ेगा। उड़ाया और चल गई गेंद, चल गई गेंद हथेली में, लेकिन इस बार देखा जाए यहां कैच नहीं है क्योंकि इस गेंद के ऊपर ना बल्लेबाज आउट है, कैच आउट है, ना क्लीन बोल्ड है, ना एलबीडब्ल्यू है, बस रन आउट है। तो फिलहाल तो इस बार देखा लॉन्ग आउट के ऊपर शानदार कैच लपका था, लेकिन फ्री हिट की गेंद थी इसलिए बल्लेबाज सुरक्षित है और स्कोर 30। मंदा धाड़वी, धाड़वे की ये गेंद ज्यादा ही बार चली गई, गति अच्छी है इस गेंदबाज की यानी कि राज मात्रे की। और ऐसे मैडम फास्टर गेंदबाज जब होते हैं वो दौड़ते हैं तो उनकी लाइन बरकरार रखना बहुत ही अच्छी बात होती है क्योंकि फास्टरों के पास लाइन लेंथ अच्छी बात होनी चाहिए। 31, इस बार लॉफ किया गेंद को, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई, फील्डर तैनात है, मंदार दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे हैं, ये देखिए चौका है। यस, तो मुझे लगता है क्या है, बाउंड्री है। उस लॉन्ग ऑफ फील्डर ने सच्चाई देखी, उनका हार्दिक स्वागत हम कर रहे हैं, लेकिन बाउंड्री के साथ स्कोर 35। जातं खर तर हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 आपण पाहते, आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या उद्घाटन प्रसंगी ज्या मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत होतो, मी सौरभ मोबाईल्स पेंटचे सर्व सुजीतजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। मी आयोजकांना विनंती करतो की आपण सन्मानाची तयारी करायच्या। अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती म्हणते। धावफलकावरती धावा लागल्यात 35 धावा। अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती म्हणते। गेस्ट इज गॉड आणि आलेल्या पाहुण्याचा यथोचित सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य। मी हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 चे कमिटीचे विद्यमान अध्यक्ष वैभवजी ठाकूर आणि उपाध्यक्ष बंटीदादा म्हात्रे आपला विनंती करतोय, सौरभ मोबाईल्स पेंटचे सर्व सुजीतजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करायचा। मराठी माणसाच्या हक्काचं दुकान सौरभ मोबाईल्स पेंट, तसेच वडखळ आणि आता अलिबाग येथे खरं तर तिसरी शाखा ओपन झाल्या। आपण अवश्य तिथे भेट द्या। मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान आपण घेतोय। तदनंतर उद्घाटन प्रसंगी ज्या मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत होतो, सन्माननीय गणेशजी मोकल साहेब, आपल्याला विनंती असेल की आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। मी बंटीदादा म्हात्रे आपल्याला विनंती करतोय की आपण सन्माननीय गणेशजी मोकल साहेबांचा सन्मान करायचा। 3 ओव्हरचा खेळ संपला, धावफलकावरती 35 लागल्यात। मॅच सुद्धा सुरू राहील, एका बाजूने सन्मान सुरू आहे। तदनंतर आपण पुढील सन्मान मिड इनिंग मध्ये घेणार आहोत। मान्यवरांचा पुन्हा एकदा शब्द सुमनांना एक मिनिट सहर्ष स्वागत। पंच थांबा। यस यस,
बघा कुठली शंका असेल तर आपण त्याच वेळी या, तेव्हाच ते पूर्णपणे निरीक्षण होईल. आणि बघा तिकडे वैभव ठाकूर आणि सतीश म्हात्रे बंटी म्हात्रे अर्थात एका बाजूला अध्यक्ष आणि एका बाजूला उपाध्यक्ष यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जर कुठल्याही खेळाडूने डायरेक्ट हिट केला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 9 पे रितेश वारी, 35 स्कोर, आखिरी 12 गेंदे. फुल टॉस दी, अपील की थी, ये देखना पड़ेगा मामला बन सकता है क्या, और इसी के साथ ये देखना पड़ेगा बल्लेबाज सुरक्षित स्थिति में आए. और इस अमरापुर प्रीमियर लीग को हमारे औरे गांव के आदरणीय सुधाकर गाउन पेंटर जी और वशिनी के सुपुत्र केपी पेंटर, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं जो हमेशा मैच को देख रहे हैं. उन्हें आने के लिए टाइम नहीं है क्योंकि गणपति बापा जल्दी जल्दी तैयार करना, मूर्त तैयार होनी चाहिए. इसी तौर के ऊपर वो कारखाना में कलवा में बैठकर मैच का आनंद ले. दोनों का हार्दिक स्वागत कर रहे हैं. लेकिन अब भी 11 गेंदों का खेल, आक्रमण, हमला करो, तर्क से तीर निकालो, आर पार की लड़ाई है, मारो. अभिजीत मोकल और द विकेट से वारी के लिए टाइमिंग प्रॉपर अच्छा हुआ नहीं, थोड़ी सी नीचे डाली हुई गेंद जरूर है, मगर इस बार यहां देखना पड़ेगा एक सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा 36. स्कोर में बढ़ोतरी होना इंपॉर्टेंट बात है. पहले ओवर में आए थे 12, उसके बाद 2 और तीसरे ओवर में रन आए थे मेरे हिसाब से 21. मतलब कप्तान की पिटाई हो चुकी है, कप्तान को मार बहुत दी है, लेकिन कप्तान के जो दूसरे गेंदबाज है ना वो पूरी तरह से अपना दमखम दिखा रहे बॉलिंग में. एससी कंस्ट्रक्शन अमरापुर गेंदबाजी कर रही टीम. इस बार यहां लॉन्ग ऑफ के ऊपर खेला हुआ शॉट है. शॉट में दम चाहिए, शॉट में अगर दम कम होगा तो देखने को मजा आ जाता है, लेकिन क्रिकेट में कहते हैं कैसे भी करो, आड़े तिड़े करो, रन इकट्ठा करो. मगर एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 37. एससी कंस्ट्रक्शन राजमात्री की टीम पहले गेंदबाजी. फुल टॉस को इस बार पनिशमेंट मिलेगी. खिली चंपा, खुश हुए रंबा, देखो पेड़ लंबा और छक्का मारा, खंबा ठोके. बार रितेश वारी का जलवा उन्होंने शुरू में किया था, लेकिन अभी उन्होंने देखा कि ये लास्ट ओवर है, इन्हें मुझे मारना ही पड़ेगा, तो उन्होंने छक्का ठोका अभिजीत मोकल को इस बार लॉन्ग ऑन के ऊपर, और छक्के के साथ स्कोर गया है 43. लॉस ऑफ 1 विकेट. समीर पाटिल मैदान से वापस चले गए 8 रन बना के, लेकिन ये स्कोर तो अच्छा चल रहा है. रितेश वारी लय में आया है, उन्हें लय मिला है, जैसे हम संगीत गाते हैं ना तो सुर मिलता है, उस तरह से लय मिल चुकी है और अच्छी तरह से कप्तान अपना एफर्ट दे रहा है. और खुद इस बार देखा जाए जो अपोजिट टीम के जो गेंदबाज है अभिजीत मोकल, उनके ऊपर उन्हें चौथे गेंद के ऊपर उन्हें आसमान दिखाया. स्कोर इस बार 43. लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है. हीरामन जी भोसले और संतोष दादा चौधरी अंपायर की ड्यूटी निभा रहे, और आत्माराम जी हमारे कोहली साहब तीसरे अंपायर है. बड़ा मौका था, बड़ा मौका हाथ से निकल गया है, लेकिन शॉट फाइन लेग को इस बार देखा जाए और खतरा बन सकता है. अंपायर धोनी साहब रेफर किया इस बार, कोई रिस्क नहीं लेंगे क्योंकि 3-3 4-4 कैमरे मौजूद है, तो दूध का दूध और पानी का पानी होगा. टेक्नोलॉजी का नहीं है कोई सानी, देखना पड़ेगा कि साईप्रीत लाइव कितना दिखाया अपना दमखम. और इसी के साथ बल्लेबाज नॉट आउट, क्योंकि जब हरी झंडी आती है तो कोई टेंशन नहीं है, लेकिन जब रेड आती है ना तो बत्ती गुल हो जाती है. स्कोर 44, 45. आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल. प्रेम वाघमारे की यह साईप्रीत लाइव टेलीकास्ट काफी पुरानी है. 2 भाई परफेक्ट, चंगू मंगू की याद आती है. 44. ये चंगू मंगू जो है ना वो हम पहले चेंबूर में जाते थे ना, उनका भी नाम था वही. एक गेंद बाकी, आखिरी बॉल, और लॉप किया गेंद को, कैच इट, इज गॉन. कप्तान चले बैक टू डगआउट,
लेकिन अपना काम अपना जलवा दिखाकर रितेश शिवारी आ रहे हैं अपने घर के अंदर, लेकिन टीम के लिए बहुमूल्य तूफानी पारी, जानदार पारी खत्म हो गई। डीजे एससी कन्स्ट्रक्शन आमचे सन्माननीय सागर चव्हाण साहेब यांच्याकडून अभिजित साठी 500 रुपयाचं पारितोषिक, रितेश यांची विकेट घेतल्याबद्दल। 18 रनों की पारी खत्म हो गई है आणि निखिल डाऊर याने कॅच घेतली, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। मालिक ऐसा होना चाहिए, खुलेआम। नहीं नहीं, यहाँ इधर कुछ मिलेगा नहीं, वो जगह दूसरी होती है। 45 स्कोर हो चुका है। ये इनाम मालिक उनको लिए लगा रहे क्योंकि टीम का हौसला अफजाई कर रहे। आखिरी 6 गेंदें, पारी का ये स्लॉग हो रही, ये डेथ हो रही, ये हनामारी का ओवर है। इस ओवर में बल्लेबाज ज्यादा से ज्यादा आक्रमण करेंगे क्योंकि इस ओवर के बाद ये इनिंग खत्म हो जाएगी। लेकिन आखिरी गेंदबाज इस जोहेगांव के सुपुत्र मिस्टर वरुण मोकल बॉलिंग ट्रैक के ऊपर चश्मा बिस्मा पहन कर डैनियल विक्टोरी की याद दिला रहे। भारत के अनिल कुंबले, आप सभी ने देखा होगा कि चश्मा पहनकर गेंदबाजी करते थे। उस तरह से इस बार नरेंद्र हिरवानी भी जी इनकी याद आती है ऐसे चश्मा देखने के बाद। तो फिलहाल ये वरुण मोकल का आखिरी ओवर में, लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। आकाश पाटिल महबूब रावे के सुपुत्र मैदान के अंदर। आखिरी 6 गेंदें, लास्ट ओवर ब्लास्ट करना है। अरे फुल टॉस देगा ना तो तू भी बॉल के साथ बाहर जाएगा। मिड विकेट के बाहर है, देखिए लंबा विकेट, शरण। स्कोर। चला लक्ष्मी वीर भैरव वरेडी वर्सेस अद्वैत 11 दादर, दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय। सुशांत मोकर आणि साजन कोळी दोन्ही कॅप्टनांना विनंती करतोय। आणि धाव संख्या 51 हॅलो चेक। सुरेशजी पाटील आपण रावे, आपण समाधानजी पाटील यांचे संपर्क साधा। आपण गाडी जवळ या। आपले विद्यमान सदस्य समाधान पाटील रावे यांचे वडील सुरेशजी पाटील, आपण आपल्या समाधानजी पाटील यांचे संपर्क साधा। जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये। धाड़वे के लिए गेंद थोड़ी नीचे रह गई है। सबमरीन डिलीवरी थी और इस बार देखा सही टप्पे के ऊपर गेंद को फेंका है। पहली गेंद फुल टॉस दी, उसके ऊपर बड़ा हिट उन्होंने लगाया, उसके ऊपर छक्का आया और उसके बाद अगली गेंद परिवर्तन वाली बॉल जिसे कहते हैं ना, चेंजेस ऑफ पेस, और उन्होंने फिंगर रोल करके इस गेंद को फेंका है। 51 स्कोर। आखिरी 4 गेंदों का खेल बचा हुआ है इस लास्ट ओवर का। ये लॉब किया, छक्का ही जाएगा। उड़ गई गेंद, आसमान में बातें करने के लिए हवाई रूम उछाल दिया है 6 रन के लिए। सलामी बैट्समैन इस ओवर में अटैक जोरदार कर रहे हैं। 2 छक्के ठोके वरुण मोकल को उन्होंने, और टीम का स्कोर पहुंचा 57 के घर में 1 विकेट के नुकसान पे। कल सार्थक भात्रे ने 3 छक्के ठोके थे लगातार, मुझे लगता है आदित्य पाटिल की हवाई निकाल दी थी। तो आज इस बार देखा मंदार धाड़वे भी लय में आया है। ड्रेसिंग रूम में सेट होके देखिए किस तरह से मारधार कर रहा है, अपना लोहो मनवा रहा है। ये 24 कैरेट का असली खेल मैदान के ऊपर चल, लेकिन मंदार धाड़वे की कमाल की बल्लेबाजी। एक बार फिर से वाइड लॉन्ग ऑफ के ऊपर कैच, इट इज गॉन एंड द विकेट नंबर इस बार देखा 3 डाउन। मिस्टर मंदार धाड़वे बैक टू द डगआउट, लेकिन अपनी कीमती पारी खेल के वापस जा रहे। टीम के लिए बहुमूल्य तूफानी जानदार 27 रनों की दिलेर पारी खत्म। डीजे सन्मान्य सागर चव्हाण जी एसटी कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्याकडून वरुण साठी 500 रुपये आणि कॅच घेतली ती निखिल डाऊर। निखिल साठी टोटल 1000 रुपये झालेले। और दोनों अंपायर का स्वागत भोसले सर और चौधरी साहब कि आपने सही समय के ऊपर काम आप कर रहे हैं, ऐसे काम करते रहिए।
क्योंकि आप काम ऐसे करेंगे आप ही जल्दी जाएंगे, घर वाले भी सोचेंगे आज इतने जल्दी कैसे आ गए, तो कह सकते कि टाइम इज मनी, हम समय के साथ मैचेस खत्म किए। आखिरी 2 गेंदें शेष है। आखिरी 2 गेंदे और नए बल्लेबाज का आगमन मिस्टर आर्यन कोहली। षटकारासाठी आर्यनला 500 रुपयाचं पारितोषिक। काय नाव काय नवनाथजी कोहली यांच्याकडून। बघा कोहली बांधव सुद्धा आमचे क्रिकेटचे खरे भक्त आहेत, कारण क्रिकेटची मैच म्हणजे वरडी गांव म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे। लेकिन आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है। यस, 2 षटकार जर मारले पाठीपाठ 2000 रुपयाचा पारितोषिक आमचे नितेश जी। लॉब जरूर किया है, मिस टाइम शॉट है, एक्स्ट्रा कवर के ऊपर खेला हुआ इनसाइड आउट शॉट, लेकिन खिलाड़ी तैनात हुआ। आकाश भाग रहे, रन आउट का मौका बन सकता है, क्या देखना पड़ेगा अंपायर साहब। और इसी के साथ बल्लेबाज गॉन और तीसरे रन के लिए ये विकेट गिर चुका है, लेकिन 2 के साथ स्कोर जा रहा है 59-59। लॉस ऑफ 4 विकेट और इनिंग की अंतिम ओवर की अंतिम बॉल। एससी कंस्ट्रक्शनचे सागर चव्हाणजी यांच्याकडून वरुणसाठी 250 रुपये आणि ज्यानं काय थ्रो केला तो जो फिल्डर होता त्याला 250 रुपये। आखिरी गेंद अंतिम बॉल, फर्स्ट इनिंग की अंतिम बॉल शेष है इस लास्ट ओवर की। स्कोर है 59, लॉस ऑफ 4 विकेट किमया एंड दुर्वा स्पोर्ट वरेडी। और ये गेंद चौधरी साहब वाइड घोषित किया है, एक बार फिर से गेंद ज्यादा ही बाहर चली गई, ऑफ स्टंप की ज्यादा बाहर चली गई, वाइड घोषित। गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा और स्कोर आगे जा रहा है 60 के घर में। 60 रन बोर्ड के ऊपर। अंतिम बॉल के ऊपर क्या छक्का लगेगा या चौका आएगा, कितने रन आएंगे, या वरुण विकेट लेगा या गेंद डॉट जाएगी, वक्त बताएगा। लेकिन अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद, लास्ट डिलीवरी। और ये लाइन खराब चल रही है गेंदबाजी की, गति तेज है लेकिन दिशा भटक रही है। और इसके बाद उन्होंने लगातार 2 वाइड फेंके और स्कोर 61 के घर में। अंतिम बॉल शेष, अभी भी बची हुई अंतिम ओवर की अंतिम बॉल, लास्ट डिलीवरी, शेवटचा चेंडू। 61 पे स्कोर जा चुका है 61। स्लो रन का प्रयोग किया है, गेंद बॉडी के ऊपर टकरा गई जरूर, एक सिंगल जरूर मिलेगा। और इसी के साथ स्कोर पहुंचा है यहाँ किमया एंड दुर्वासपुर वरेडी टीम का स्कोर है 62। और जीतने के लिए एससीसी कंस्ट्रक्शन हमरापुर टीम को चाहिए 30 गेंदों में 63, यानी कि 63 रनों की जरूरत है। राज म्हात्रे की टीम, कड़वा के कप्तान है, उनकी टीम अभी करेगी बल्लेबाजी, नीतीश वारी की टीम करेगी गेंदबाजी। मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। लेकिन इस पड़ाव के खत्म होने के बाद दूसरा पड़ाव चालू होगा। मैं पूर्वांगे की कमेंट्री कर चुकी है, उत्तरार्ध के लिए कमेंट्री के लिए हम आपको लेके चलते हैं। धन्यवाद। जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये। मी एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्मान्य सागरजी चव्हाण साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा शुभ कौल करतो। आजच्या दिवसातील दुसरी लढत, एका बाजूने लक्ष्मी वीरभैरव वरेडी साजन कोळी च्या अगेन्स्ट अद्वैत इलेवन दादर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारा खेळाडू सुशांत मोकल आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल। खर तर दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होता आणि तसंच नितीनजी पाटे साहेबांना सुद्धा आपण पाहता मोरिया प्रतिष्ठानच्या हेड इज द कॉल अँड इट इज अ टेल। खर तर नाणेफेक जिंकला सुशांत मोकळच्या संघाने, अर्थातच अद्वैत इलेवन दादर मान्यवरांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक व्यासपीठावर आसन असतं। खर तर नाणेफेक जिंकले, प्रथमतः निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही। हॅलो, सकाळचं सत्र आहे, चांगली धावसंख्या होते, कसं वाटतंय? 5वं पर्व, किती उत्कंठा होती या स्पर्धेची? चांगलं आयोजन आहे। उत्कंठ तर इथे हमरापूर विभागासाठीच असते, सर्व यंगसाठी, काही कधी हमरापूर विभाग प्रीमियर लीग येतो।
हॅलो, एकंदरीत एक प्रश्न असेल जरूर. आज आपण पाहताय या विभागामध्ये तुम्ही एक मोठं नाव तुमचं सातत्याने राहिलं, परंतु तुमच्या तालमीतले घडलेले खेळाडू आज ॲज अ कॅप्टन पाहायला मिळतात. आपण पहिल्या दिवशी प्रथमेश पाटील पाहिला खारसापोलीचा, आज राज म्हात्रे पाहायला मिळतं. कसं वाटतंय ज्यावेळेस आपल्या तालमीतले खेळणारे खेळाडू आज आपल्या खांद्याला खांदा लावून ॲज अ कॅप्टन म्हणून एका लीगमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात? ते चांगलंच वाटतं, कारण ते मेहनत घेतात आणि पुढं जातात. त्याच्यामुळं अशीच चांगली मेहनत घेऊ दे आणि अजून पुढे जाऊ दे. यश, शुभेच्छा असतील. हे होते सुशांत मोकल. दुसऱ्या बाजूने साजन कोळी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये सोशल मीडियावर बऱ्याच चर्चेत राहिला खेळाडू आहे, त्याची चर्चा आपण करू नंतर. परंतु निर्णय आपल्या बाजूने लागला असता तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण. सकाळचं सत्र फिल्डिंग करण्याचा निर्णय. लक्ष्मी वीर भैरव वरेडी संघाचा संघनायक आपल्याबद्द संघ मालकानं आपल्यावर खरं तर विश्वास दाखवलाय. ऑप्शनमध्ये कसे संघ बांधणी झाल्या? संघनायक थँक्यू बोलायला चालेल काय, कारण की मला एवढ्या लीगमध्ये त्यांनी मला चान्स दिला, मी त्यांचा धन्यवाद बोलता येईल. ऑप्शनमध्ये स्क्वॉड आपल्याला हवं तसे खेळाडू मिळालेत की काही कमी राहिल्यात? मला हवं तसं भेटलेत. नक्कीच हे होते साजन कोळी. शुभेच्छा असेल. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. लक्ष्मी वीर भैरव वरेडी हॅव वन द टॉस. माफ करा, अद्वैत 11 दादर हॅव वन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. जाऊयात पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अतिथी सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतो आयोजकांना की आपण सन्मानाची तयारी करायच्या. बंटीदादा म्हात्रे, वैभवजी ठाकूर, प्रवीणजी पाटील, रविदादा म्हात्रे, आपण प्लीज विनंती असेल आपण सन्मानाची तयारी करायची. टॉस जिंकला अद्वैत 11 दादर या संघानं. जाऊयात अतिथी सन्मानाकडे मिड इनिंग मध्ये. तसेच मॅच सुद्धा सुरू होईल. सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवा. मॅचला सुरुवात झाल्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकाल, मराठी भाषेतला एक गोड आवाज. अक्षयजी पाटील सर. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळतोय. मोरिया ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य नितीनजी पार्टे साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी आपल्या कमिटीचे विद्यमान सदस्य रुपेशजी पनवेलकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभहस्त दादांचा आपण सन्मान करायचा. खरं तर पंढरीनाथ चाय महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध चाय. आपण खरं ज्या चहाचा आस्वाद संपूर्ण महाराष्ट्रभर घेत असता नितीनजी पार्टे साहेब यांना आपण पाहता. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मोरिया ग्रुपचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य दिनेशजी जाधव साहेबांना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पंढरीनाथ चाय म्हटलं की स्वाद प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि चाय आपल्या पंढरीनाथाचा. आणि कोणाला जर फ्रँचाईज हवी असेल पंढरीनाथ चायची तर जरूर संपर्क साधा. नितीनजी पार्टे साहेब, दिनेशजी जाधव साहेब, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो दिनेशजी जाधव साहेबांसाठी. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण वळतोय. SC कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि ज्यांच्या मालकीची एक टीम आपल्याला हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये पाहायला मिळतं. एक दमदार नेतृत्व SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागरजी चव्हाण साहेब, आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी सन्मान्य संजयजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते दादांचा सन्मान करायचा. खरं तर ज्यांच्या नावाचा दरारा या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये आहे असा कुठलाच गाव नाही तिथे SC कन्स्ट्रक्शनचा दरारा नाही असे SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागरजी चव्हाण. तदनंतर विनंती करतोय ओम साई कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्मान्य गणेशजी पवार साहेब, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी विनंती करतो जयजी पाटील साहेबांना, खरं तर हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 चे विद्यमान सदस्य. ओम साई कन्स्ट्रक्शनचे सर्व गणेशजी पवार साहेबांचा सन्मान आपण घेतो मुख्य व्यासपीठावर. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान आपण घेतो. तसेच एक लेजेंडरी क्रिकेटवर ज्यांचं फार प्रेम आहे पाहायला मिळतं मित्रांनो, या जोहे गावचे सन्मान्य मनोजजी मोकल साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर ज्यांनी मैदानावर खेळत असताना एक काळ गाजवले असे खेळाडू यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर रविदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते.
मी तदनंतर विनंती करतोय रायगड जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ज्याला क्रिकेट क्षेत्रामध्ये रायगड भूषण पुरस्कारानं सन्मानित केलंय, हमरापूर विभागाचा अभिमान सुशांत दादा मोकल, आपल्याला विनंती असेल की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तसेच वरेडी गावचे सन्मान्य मारुती कोळी साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावर. आपला विनंती असेल, क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम ज्यांचं राहिलं. मॅचला सुद्धा एका बाजूने सुरुवात होईल, सन्मान सुद्धा एका बाजूने सुरू राहतील. सुशांत मोकल गोट्या दादा, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. तसेच सन्मान्य मारुती कोळी साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर. सध्या त्यांची आज एक टीम खेळत असताना पाहायला मिळते, परंतु आपली उपस्थिती प्रार्थनीय. आपण या मुख्य व्यासपीठावर. तसेच हमरापूरचे ग्रामस्थ सन्मान्य समाधानजी चव्हाण साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. एससी कन्स्ट्रक्शनच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. आपल्या संघ मालक अर्थात एससी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सागरजी चव्हाण यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 20,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. प्रत्येक आयवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. मारुती कोळी साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर पाहताय. मॅचला सुरुवात होते, जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूयात आवाज पेण तालुक्यातील मराठी भाषेतील एक सुमधुर समालोचक, त्यांच्या आवाजाची चर्चा सातत्याने आपल्याला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळतं. अक्षयजी पाटील सर रावे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 मी तर म्हणेल 25-26 आपण पाहतोय. मागच्या वर्षाची स्पर्धा अजूनही आपण पाहतो, या वर्षामध्ये देखील पाहतोय 25-26 स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचं पर्व 5वा आणि या 5व्या पर्वामध्ये या दोन संघामध्ये रणकंद वॉर युद्ध महामुकाबला पाहतोय. एका बाजूला किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी, दुसऱ्या बाजूनं एससी कन्स्ट्रक्शन हमरापूर, या दोन संघामधली रणधुमाली आहे. आता उशिरा जे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले त्यांना सांगू इच्छितो, नाणेफेकीचा कौल जिंकला वरेडी संघानं. त्यांनी क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्धी संघाला दिलं. आपण 62 धावा धावफलकावर लागल्या. 63 धावसंख्येचं आव्हान आहे ते पूर्ण करत असताना यावेळेला मात्र आपल्याला संघ पाहायला मिळेल. एससी कन्स्ट्रक्शन हमरापूर, त्याचे संघ मालक सागर चव्हाण साहेब. यावेळेला मोठा फटका लॉफ केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू खाली. इथे मात्र हातातून झेल निसटतोय, संधी उपलब्ध करून दिली जातोय आणि चेंडू मात्र इथे सीमा रेषेच्या पलीकडे की अलीकडे पंच नक्कीच आपल्या निदर्शनास आणतील. यावेळेला मात्र सीमा रेषेच्या पलीकडे आहे. दे धक्का. यावेळेला दुसऱ्या सत्रातील या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय हा चक्का. तसेच वरेडी गावचे ग्रामस्थ, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सन्मान्य मारुती कोळी साहेबांकडून या स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ आलंय. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते, कमबॅक करतोय, गरजेचं आहे कारण आता मोठा फटका आलाय. गुडघा टिकून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मगाची लॉफ केलेला चेंडू डीप विकेटच्या वरून अगदी संधी उपलब्ध करून दिली. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि तिथून 6 धावसंख्येची भर पडली. धावफलकावर धावा आता पाहायला मिळतील. एकंदरीत 7 धावसंख्या, बिनबाद 7 धावसंख्या. सलामीचे दोन्ही विद्यमान जोडी मैदानावर. एका बाजूला शैलेश पाटील मॅन फ्रॉम हमरापूर, दुसऱ्या बाजूला संकेत मात्रे खार सापोलीची जोडी मैदानावर आहे. फ्रँचायझी क्रिकेट आहे, व्यावसायिक क्रिकेट आहे, अशी आपण हमरापूर लीग इथे पाहतोय. पर्व 5व्यामध्ये खेळाडू आपला खेळ करत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. अवे फ्रॉम द बॉडी होता, स्लोवर चेंडू केला. इथे कॅल्क्युलेटेड क्रिकेट पाहायला मिळतोय. बघाशील पहिला चेंडू फुलर लेनचा होता, त्यानंतर उचली घेणारा असा चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतोय थोडासा गुडलेन स्पॉटचा चेंडू होता, उचली घेणारा तो डीप विकेटच्या दिशेने मारला. आत्ता तर देखील चेंडू आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी थोडा स्किट झाला. बॅकफुटला जाऊन यावेळेला पंच करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉडीला चेंडू अदलतोय. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकानं केलेली चुकीची मात्र भरपाई एका धावसंख्येने करावी लागतोय. आव बघितलीने ताव. मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव. ही एक धाव किती महत्वाची आहे हे शेवटच्या कालावधीमध्ये नक्कीच याचं महत्व मात्र कळत असतं. पहिलं षटक मात्र इथे समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आलाय. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर इथे आपण पाहतोय बिनबाद 8 धावसंख्या अद्याप आपण पाहतोय. बऱ्याच धावसंख्येची इथे आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता नक्कीच फलंदाजांकडून पूर्ण करण्याची अगदी प्रयत्न देखील त्या पद्धतीने केले जातील.
हॅलो. आणि याच वेळी बघा अगदी गाजलेली जोडी, एका बाजूला फास्टर गोलंदाज दिलीपजी पाटील आणि त्यांच्या समवेत एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्याने आपल्या या विभागामध्ये पहिल्यांदा रिव्हर्स स्लिप कोणी खेचला असेल ते सन्मान्य वैभवजी टावरी. जयवीरूची जोडी अगदी मैदानावर आलेली आहे, आमच्या कमेंट बॉक्समध्ये आलेली आहे. त्याचं मनस्वी पुन्हा एकदा आम्ही या यशपील मध्ये हार्दिक स्वागत करतो. पहिली षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर इथे 8 धावसंख्या धावफलकावर इथे पाहतोय. SC कन्स्ट्रक्शन हमरापूर संघ नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. किमया अँड दुर्बा स्पोर्ट्स वरेडी संघाला आमंत्रण स्वीकारत असताना मंदार धाडबियाचा बहारदार खेळ. 14 चेंडूमध्ये 27 अशी आपण पाहतोय सांघिक कामगिरी. एकंदरीत 62 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं आणि 63 धावसंख्येचं बाण टार्गेट इथे सेट केलं गेलं. हे बाण पूर्ण करत असताना पहिली जोडी मैदानावर संकेत बात्रे आणि शैलेश पाटील आहे. शैलेश पाटील अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्या बनवल्यात. संकेत मात्रने 2 चेंडू केल्यात, 1 धावसंख्या बनवली. एकंदरीत धावफलकाचा विचार केला तर धावफलक 8 या आकड्यावरती आहे. अद्याप येणारे 24 चेंडू 55ची आवश्यकता आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिलं पॉवर प्ले संपलं आणि दुसऱ्या पॉवर प्लेला इथून सुरुवात केली जाईल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये इरामनजी भोसले आणि स्पर्धक पंचांच्या भूमिकेमध्ये संतोषजी चौधरी सर, असं ऑफिशियल पॅनल पाहतोय. अगदी क्षेत्ररक्षणाचा आढावा आपण घेतला तर लेग गली, ऑफ गेली असेल, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, यावेळेला शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग याच्या मध्यभागी एक क्षेत्ररक्षक अनऑर्थोडॉक्स पद्धतीने ठेवलाय. डीप पॉईंटच्या दिशेने इथे आपण क्षेत्ररक्षक इथे त्याला आहे त्याला आत घेतलंय. यावेळेला मात्र ऑन साईडला एक फिल्टर प्रोटेक्शन दिलाय. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्यभागी एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. यावेळेला टप्पा पडला इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय अनऑर्थोडॉक्स फटका. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. इथे मिळतील धावा 4. सुरुवात केली दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. आलाय हा दर्जेदार क्वालिटीचा चौकार. अर्थातच वैकुंठ दादा यांच्या स्वप्नातून साकार झालेलं मैदान आणि मैदानावर मात्र हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं पर्व 5वं दैदिप्यमान पर्व. यावेळेला मोठा फटका, पुन्हा एकदा गुडघाट टेकून चेंडूला वळण दिलंय. चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅक टू बॅक. इथून मात्र दुसरा चौकार पाहायला मिळतोय. शैलेश पाटील मात्र आक्रमक झालाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. सलग 2 चौकारांसाठी इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले सागरजी चव्हाण साहेबांकडून. आणि या नेक्स्ट बॉलवर पुन्हा एकदा एक जर चौकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ATM खुलं केलंय, पासवर्ड ठेवला, 1 चौकार आणि अजून 1000 रुपयाचं पारितोषिक. 500 ऑलरेडी जमा आहेत. कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा मोठा तडाखा इथे पाहायला मिळतोय. लॉफ्टेड इथे फटका पाहायला मिळेल. चेंडू मात्र गगनभेदी, उंची देखील जास्त आणि इथे लांबी देखील जास्त पाहायला मिळतोय. शैलेश यावेळेला मात्र बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. दुसऱ्या या गोलंदाजावर तसा तुटून पडलाय, बॅकफुटला नेलाय आणि इथून धाबा मात्र एकवटला जातील धावफलकावर. 22 बिनबाद 22. कारण SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागर चव्हाण थांबायला तयार नाहीयेत. आपल्या खेळाडूंसाठी बक्षिसांची खरेद या षटकारासाठी शैलेशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मागील 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑलरेडी जमा झाला. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आणि इथे शैलेश त्या संधीचं सोनं करतोय. पहिल्या षटकामध्ये आले 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र आर्यन कोहली याच्यावरती तुटून पडलाय. पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र हुकचा फटका पाहिला, त्यानंतर स्वीपचा फटका पाहिला आणि आता मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका मात्र बनवला जातोय शैलेश पाटील याच्याकडून. खोलवेट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने अडवला जाईल. एकेरी धाव संख्येने मात्र स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळेल. तर स्ट्राईक रोटेशन इथे इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ दिस क्रिकेट असं म्हटलं जातं. तो फॅक्टर मात्र इथे वापरला जातोय.
इथे मात्र सेन्सेबल क्रिकेट भीतर म्हणेल. 3 मोठे फटके त्यानंतरची सिंगल एकेरी धावसंख्या धावफलक मात्र इथे बदल होईल. आता मात्र येणारे 20 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता असेल. ही आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारी विडा उचललाय. क्रिकेट आम्ही नाही देणार तुम्हाला विकेट असं मात्र दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला या गोलंदाजाला म्हणत आहेत. कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तिथून मात्र जसा शुभारंभ प्रारंभ केला शैलेश पाटील यांनी आपल्या फलंदाजी 2 चौकार आणि 1 षटकार त्यानंतर आलेली सिंगल स्ट्राईक इथे पाहायला मिळेल. संकेत मात्रे राईट मोर द विकेट गोलंदाजी करताना इथून मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. मादक सौंदर्य क्रिकेटचं मुंबईचं मरीन ड्राईव्ह विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह या बेलला मात्र संकेत मात्रेचा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह देखना फटका जाईल सीमारेषा पार. संकेत मात्रे आता यामधला मात्र सरड्याला बघून दुसरा सरडा असा रंग बदलतो तसा मात्र इथे रंग बदलायला सुरुवात केली संकेत मात्रेनं. कारण शैलेश पाटील जसा बरसला तसा मात्र हा देखील आता बरतलाय. संकेत मात्रे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल कारण मैदानावर हालचालींना वेग येतोय. जसे चौकार षटकार येत आहे तसं मात्र संभ्रम निर्माण होतोय कर्णधाराच्या डोक्यामध्ये. या बल्ला मात्र रितेश वारी विचार करतोय. फुल टॉस चेंडू यावेळेला आता ऑन द राईज खेळायचं होतं पण चेंडू मात्र अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द वाईड लाईट चेंडू जाईल इथे बॅक ऑफ द स्टंप वाईड आणि या अतिरिक्त 4 धाव म्हणजे इथून 5 धावसंख्येची वाढ धावफलकावर होईल. इथून मात्र विचार करावा लागेल कर्णधार रितेश वारी याला. गोलंदाजाला सहकार्य करावं लागेल. कर्णधाराला विश्वास दाखवलाय तो सार्थकी लावावा लागेल ठरवावा लागेल. संकेत मात्रेसाठी देखील इथे मगाच्या चौकारासाठी 500 रुपयाचं इथे बक्षीस आलेलं आहे. बक्षिसांची खैरात पाहायला मिळतोय. सागरजी चव्हाण एकदम दमदार व्यक्तिमत्व आणि काम देखील त्यांचं दमदार आणि इथून मात्र बक्षिसांची खैरात. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र पहिल्या स्लिपमध्ये संधी होती हुळकावणी दिली क्षेत्ररक्षकाला. हातातून चेंडू निसटतोय संधी उपलब्ध करून दिली जातोय संकेत मात्रेसाठी. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीचा निर्वाळा 55 येईल. 2 षटकांच्या अखेरीस 33 धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही विकेट नाही. क्रिकेट आम्ही देणार नाही अजिबात तुम्हाला विकेट. तुम्ही प्रयत्न करा आणि अर्थातच आमचे विकेट मिळवा असं एकंदरीत फलंदाज दोन्ही देखील सांगत आहेत. धावा आणि चेंडू मधलं अंतर आता कमी केलं जाईल. 12 चेंडू मध्ये 33 आल्या. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 30 धावा. थँक्यू. जाऊयात अतिथी सन्मानाकडे. मी विनंती करतोय रायगड भूषण पुरस्कारानं सन्मानित असणारा रायगड जिल्ह्यातील क्रिकेट क्षेत्रातील एकमेव खेळाडू पेण तालुक्याचा अभिमान आणि हमरापूर विभागाचा स्वाभिमान अर्थातच सुशांत मोकल उर्फ सर्वांचा लाडका गोट्या दादा याला विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी विनंती करतोय आपले खारसापोलीचे काका दादांना विनंती करतोय की सुशांत मोकल यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर पेण तालुक्याला लाभलेला रत्न आहे मित्रांनो आणि हमरापूर तालुक्याचा अभिमान हमरापूर विभागाचा अभिमान माफ करा. तदनंतर वैभवजी टावरी यांना विनंती करतोय आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी सन्मान्य वैभवजी ठाकूर यांना विनंती करतो की आपण वैभवजी टावरी यांचा सन्मान करायचा. सुशांत मोकल याचा उल्लेख आपण करत होतो कारण पेण तालुक्यामधील रायगड जिल्ह्यातील एकमेव खेळाडू जो पेण तालुक्याला बिलॉंग करतो त्याचा सन्मान आपण नुकताच पार पाडला. तदनंतर वैभवजी टावरी साहेबांचा सन्मान वैभवजी ठाकूर यांच्या शुभ असते. पुन्हा एकदा जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा आपल्याला या क्रिकेटच्या ब्युटिफुल कलरफुल दुनियेमध्ये घेऊन जाईल. या वेळेला मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लॉंग. या वेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली. चुकीला मात्र इथे माफी नसतोय. क्रिकेटच्या पडलावरती आपण पाहतोय जसा चेंडू हाताला अदलला आणि तिथून मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी. सतरा चेंडू आणि आता मात्र 26 धावसंख्येची आवश्यकता आहे.
खोलवर टप्प्याच्या चेंडू रिस्पेक्ट केली, ते मात्र डिफेन्स केला जातोय, हलक्या हाताने पंच केला जातोय. डीप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडी मेहनत घ्यावी लागेल, कारण डीप पॉइंट आणि शॉर्ट पॉइंट यांच्या मध्यभागी चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. कौतुक करेल संकेत मात्रे याचं, जसं आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक चौकार आला त्यानंतरचा स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. शैलेश पाटील आणि अर्थात संकेत मात्री जोडी मात्र पोषक ठरतोय. जी कामगिरी करायची होती, जी जबाबदारी कर्णधारानं दिली होती, ती योग्यरित्या त्याला पुरेपूर न्याय दिला जातोय. राज बात्रे आणि रितेश बारी या दोन कर्णधारामध्ये हे रणकंद वॉर युद्ध महामुकाबला पाहतोय. अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मध्ये ही पहिली मॅच. यामध्ये शैलेश पाटील फलंदाजी करतोय ऑन स्ट्राईक. या बेलला पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू मात्र इथे डीप स्क्वेअर लक्ष्या दिशेने पाहायला मिळेल. अगदी पुन्हा एकदा हाताला मस्तक देतोय. चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. जेवढ्या चुका तेवढ्या मॅच पासून लांब नेणार आहे. अगदी सचिन रमेश तेंडुलकर सरांनी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की जेवढ्या चुका तुमच्याकडे होतील तेवढा प्रेशर वाढेल, जेवढा प्रेशर वाढेल तेवढ्या तुमच्याकडून चुका होतील, जेवढ्या चुका होतील तेवढं तुम्ही मॅच पासून लांब जाणार. हे सचिन रमेश तेंडुलकर सरांनी इंटरव्ह्यू सेशन मध्ये सांगितलं आणि तीच आपण इथे पाहतोय. त्या पद्धतीचा खेळ इथे पाहायला मिळतोय. या बेलला मात्र ऑन द राईज फटका होता, चेंडूला खाली पडून दिलं नाही. इथे मात्र गुडघा टेकून फटका बनवलाय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लक्ष्यरेषा भेदून जातोय. स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ वैकुंठ शेठ आणि चेंडूने दिली सीमारेषेला भेट. आलाय अमरापूर विभाग प्रीमियर लीगचा हा चौकार. दोनही खेळाडूंसाठी कंबाईनली 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. संकेत मात्रे आणि शैलेश पाटीलसाठी धूमधडाक्यात बॅटिंग करतात आणि इथे मात्र व्यासपीठावर संघ मालक त्याचा आनंद घेतात आणि आपल्या खेळाडूंना सुद्धा खुश ठेवण्याचं काम करतात. आणि खेळाडू जसं बक्षीस येतात तसे आणखी मोठमोठे फटके खेचण्याचं काम करतात. SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागरजीत चव्हाण यांच्याकडून शैलेशसाठी 250 आणि संकेतसाठी 250 असं कंबाईन 500 रुपयाचं कॅश प्राइज मागील दोन चौकारांसाठी. 44 धाव फलक बराय. झपाट्याने धाव संख्या वाढत आहे. यावेळेला रंगात आलाय, ढंगात आलाय शैलेश पाटील. अमरापूर विभागामध्ये या नावाची चर्चा आज खूप असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑन द राईज फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लक्ष्या दिशेनं अप्रतिम फटकेबाजी करत असताना शैलेश पाटील आणि संकेत मात्रे. इथून मात्र पंचांचा इशारा नक्की आपल्यापर्यंत पोहोचेल, तो तुमच्यापर्यंत कळवेल. पण इथून मात्र तिसऱ्या अंपायरकडे रेफर केलाय, मदत घेतलेली आहे. न्याय तालिका इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल. इथे मात्र तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला जातोय. पहिलं सत्र, पहिला ऑप्शन 16 अगदीच आपण पाहतोय मोकल साहेबांच्या सभा मंडपामध्ये झाला. शेतामध्ये पहिलं सेशन, त्यानंतर हमरापूर फाटा इथे 2 सेशन आणि 5 आणि चौथा आणि 5वं सेशन या भव्य दिव्य मैदानावर. इथून मात्र पुरस्कर्ते बदलले, खेळ बदलला, आयोजक मात्र त्याच मात्र ढंगामध्ये रंगामध्ये. हमरापूर विभाग लीग 2025 पहिलं पर्व गोपीनाथ शेठ मोकल इथून मात्र 40+ चालू झालं. तेव्हापासून मात्र ही रणधुमाळी, रणकुंद वॉर महामुकाबला क्रिकेटचा पाहतोय. आज अमरापूर विभाग प्रीमियर लीगनं मात्र एक विशिष्ट अशी उंची गाठली आहे. इवलेस रोप लाभ येले दारी, त्याचा वेणू मात्र गगनावर गेलाय. आज वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं मुख्य आधारस्तंभ लाभलाय. आज त्यांच्या स्वप्नातून साकार झालेलं मैदान आणि त्या मैदानावर हा मात्र वॉर रंगलाय आणि त्याचं नाव आहे अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व 5व शहानिशा केली जातोय. इथे मात्र आमचे तिसरे पंच आत्मारामजी कोहली यांच्या नजरेतून पारख केली जातोय. नक्की आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. पंचांचं बोट अवकाशाकडे आहे. रन हा आउट OUT आउटचा इथे सिग्नल आलाय. हाऊ बघितली ने ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव या संकल्पनेला तडा जातोय. विकेट नंबर इथे पहिला गारद होतोय. क्रिकेट इथे मिळाली पहिली विकेट. घेऊया छोटासा ब्रेक मध्ये परतूया आपण DJ मास्टरच्या माध्यमातून. थँक्यू. पहिला विकेट घेण्यासाठी रनआउटचा आधार घ्यावा लागला बॉलिंग टीमला, परंतु बॉलिंग टीमचा खेळाडू अर्थातच मंदार धाडवे ह्याच्यासाठी शुभेच्छा आल्यात. राव्यावरून खास करून राज पाटील, राजा पाटील, शरद पाटील, उपकार ठाकूर आणि मॅक मात्रे यांच्याकडून खरं तर संपूर्ण स्पर्धेला आणि खास करून मंदार धाडवेला शुभेच्छा आल्यात. या सर्वांचं हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये ऑनलाईन व्ह्युअरशिपच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. नवीन फलंदाज कॅप्टन राज मात्रे दाखल झाला.
नक्कीच आपण पाहतो राज बात्रे सरस सेनापती कर्णधार कॅप्टन इथे मैदानावर आहे. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे. अजित वाडेकर, सचिन, रमेश तेंडुलकर, राहुल द्रविड काही काल यांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि तिसरा क्रम किती महत्वाचा आहे ना हे आता राज बात्रे आपल्याला दाखवून देणार आहे. कारण गरज आहे, आवश्यकता आहे. 13 चेंडू 18ची आवश्यकता असताना स्वतः सरस सेनापती मैदानात आलाय. स्ट्रायकिंगला शैलेश पाटील. पुन्हा एकदा या बेलेला मात्र ऑन ड्राईव्ह चेंडू मात्र डीप स्क्वेअर लक्षात दिशेने आहे. अगदी लॉफ केलं होतं चेंडूला, पायाचा आपण फुटवर्कचा वापर केला. बघत राहा. मी आर्या कलेक्शनचे सर्व आकाशी कोळी यांना विनंती करते आपण या मुख्य व्यासपीठावर करता ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला ब्रँडेड शूज तसेच बेस्ट फिल्डरसाठी कॅप माफ करा गॉगल्स आणि ट्रॅक सुद्धा उपलब्ध झाल्या आणि आज खरं तर त्यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी ब्रँडेड वॉच सुद्धा असतील. मी आर्या कलेक्शनचे सर्व आकाशी कोळी यांना विनंती करते आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर. इथून 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल. ही आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारी आता मात्र उचलावी लागेल शैलेश पाटील आणि राज बात्रे याला. SC कन्स्ट्रक्शन अमरापूर विभाग अमरापूर विपक्ष किमया दुर्बा स्पोर्ट्स बरेडी या दोन संघामध्ये हा वॉर युद्ध आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना किमया आणि दुर्बा स्पोर्ट्स बरेडी संघाने 62 बनवल्या, 63 उब्बाण इथे मात्र ठेवले. ते उब्बाण पूर्ण करत असताना आता धावफलकावर धावा आहेत 46, 1 विकेटच्या मोबदल्यात. संकेत मात्र 6 चेंडूमध्ये तिथे 11 धावसंख्या बनवून तो मैदानाच्या बाहेर गेलाय. आता उर्वरित जबाबदारी राज मात्रे सरस सेनापती याच्याकडे असणार आहे. अगदीच थोड्या काही दिवसामध्ये इथे अमरापूर विभाग लीग 40+ देखील होणार आहे. 15, 16, 17, 18 या दिवसामध्ये जानेवारीला मात्र ही स्पर्धा इथे संपन्न होणार आहे. ज्या खऱ्या अर्थानं या स्पर्धेला मात्र आता शुभारंभ होईल. ऑक्शन सोहळा देखील दैदिप्यमान होणार आहे आणि अशी ही स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीसाठी येणार आहे. 12 चेंडू आणि 17ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंदार धाडवे ज्यानं प्रथम फलंदाजी करत असताना 14 चेंडूमध्ये इथे 27 धावसंख्येचा बहारदार वैयक्तिक खेळ केला आणि 62 धावसंख्येमध्ये महत्वाची इथे मात्र भूमिका अदा केली. तो मात्र मंदार धाडबे अमरापूर संघाचा आघाडीचा खेळाडू यावेळेला राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र गरंगळत चेंडू डीप कव्हरच्या दिशेने येईल. 1 धावसंख्या अर्जित केली जाईल आणि एका धावसंख्येने मात्र इथे धावफळ पुढे जाईल आणि स्ट्राईक देखील रोटेशन होईल. आता मात्र 11 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता असणार आहे. या धावा आणि चेंडू मधलं अंतर फार मॅटर करतं. ऑल सेट फॉर द रनचे जरी आम्ही म्हटलं तरी मात्र उर्वरित जबाबदारी मात्र फलंदाजावरती आहे. ऑन कॅमेरा आपण पाहू शकताय, गोलंदाजाला आपण पाहू शकता, दोन्ही अंपायर्स असतील. फलंदाजानं मात्र इथे धाबा बनवाव्या लागतील कारण आपल्याला जिंकायचं आहे तर मात्र धाबा बनवावे लागतील आणि नक्कीच फिल्डिंग डिपार्टमेंटला जर जिंकायचं असेल तर मात्र धाबा या थांबवाव्या लागतील. ती जबाबदारी, तो विडा, तो विश्वास मात्र मंदार धाडबे याच्यावरती दाखवलाय. तर आता मात्र रितेश वारीने दाखवला विश्वास किती सार्थकी लावतोय आणि ठरवतोय. पाहूया पुढच्या कालावधीमध्ये. या बेलेला मात्र खोलवर टाकलेला चेंडू इथून मात्र गर्र दिशा मारलाय. चेंडू जाईल टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. यावेळेला पंचांचा इशारा येतोय दे धक्का आणि या चेंडूवर आलाय अचक्का. या षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज इथं जमा झालं. SC कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि या संघाचे संघ मालक सागरजीत चव्हाण आज त्यांचे खेळाडू सुद्धा थांबायला तयार नाहीत आणि त्यांचा खिस्सा सुद्धा थांबायला तयार नाही.
10-10. या वेळेला मात्र नटडॉक्स फटका डीप बॅकवर्ड कॉर्नरच्या दिशेनं राज मात्रे यांनी मात्र दाखवलं, कर्णधार का बनवलं. अगदी साजेसा खेळ गोलंदाजीमधून आणि फलंदाजीमधून दाखवतो राज मात्र, मॅन फ्रॉम कलवे. या चौकारासाठी सुद्धा 4 धावांसाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार, इथे प्रत्येक धावेसाठी संघ मालकाकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येत आहे. असं म्हणतात की बक्षीस ही प्रोत्साहन देतात, तर नक्कीच सागरजी चव्हाण यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम या खेळाडूंना आहे. बॅकफुटला खेळतो, या बेलेला मात्र तडाका, या बेलेला हात खोललं आणि चेंडू मात्र समोरच्या स्क्रीनवर दे धडक आलाय, दे धडक षटकार. या बल्ला मात्र मॅच जिंकली SC कन्स्ट्रक्शन अमरापूर, त्याचे संघ मालक सागरजी चव्हाण. शेवटच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. खरं तर पैसा तर साहेब सर्वांकडे आहे, पण देण्याची दानत मात्र सर्वांकडे नाही. आणि आपल्यासारखं असं जर खंबीर नेतृत्व